खेडच्या तहसीलदार यांनी माजी सैनिकांचा उल्लेख तोतया असा केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन संघटनांनी तहसीलदार यांचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रांताधिकारी अनिल दौंडे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे। याबाबत माजी सैनिक आणि कार्यकर्त्यांनी काय सांगितले पाहूयात। मी श्री साहेबराव नारायण जाधव, संस्थापक अध्यक्ष योद्धा माजी सैनिक संघटना। मी सीआरपीएफ या सेना दलामध्ये नोकरी केल्यानंतर 23 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सेवानिवृत्त झालो। त्यानंतर डिफेन्स फोर्सेस आणि पॅरामिलिटरी फोर्सेस अशा सर्व फोर्सेसच्या सेवानिवृत्त जवानांना घेऊन एक योद्धा माजी सैनिक संघटना एक ट्रस्ट स्थापन केलं आणि ते समाजसेवेसाठी स्थापन केले। गेल्या 6 महिन्याच्या आतमध्ये अनेक 20 ते 25 शाळांमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कार्यक्रम घेतले। त्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या इथे मानवी आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती दोन शिकवल्या जात होत्या, परंतु या दोन्ही आपत्तीचं कारण म्हणजे तिसरी आपत्ती भ्रष्टाचार ही सगळ्यात मोठी आपत्ती आहे आणि त्या भ्रष्टाचार ही आपत्ती कमी करण्यासाठी आम्ही योद्धा माजी सैनिक संघटनेनं तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन एक मागण्या केलेल्या होत्या काही, आणि त्या मागण्यांच्या संदर्भात जेव्हा आम्ही छोटंसं धरणं आंदोलन सुरू केलं, ते धरणं आंदोलन दडपण्यासाठी काही लोकांनी अयशस्वी प्रयत्न केला। आम्ही सीआरपीएफचे जवान 2001 मध्ये आपल्या भारताची संसद वाचवण्यासाठी एक जवानाने 5 आतंकवाद्यांना मारलं। आम्ही सीआरपीएफचे जवान 45 जवान पुलवामामध्ये शहीद झाले। त्यानंतर काय घटना घडली 2019 मध्ये सर्वांना माहितीच आहे। त्यानंतर युद्ध झालं, बऱ्याच काही घटना घडल्या, त्या सर्वांना माहिती आहे। त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनीच आपल्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर पूर्ण 3500च्या ब्रिगेडला परतून लावलं पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात। तर महत्वाचा मुद्दा हा नाही की कोण सीआरपीएफचं कोण मिलिटरीचं, म्हणजे हा मुद्दा जाणून बुजून काही राजकारणी प्रवृत्तीच्या लोकांकडून आपापसात माजी सैनिकांमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांचं मनोबल धैर्य खचवण्यासाठी कार्य केलं जात आहे। सर्व सैनिक हा प्रत्येक जण हा देशाच्या सेवेसाठी काम करतो आणि प्रत्येक जणाला स्वाभिमान असतो। सीआयएसएफ असू द्या, पॅरामिलिटरी फोर्सेस असू द्या किंवा डिफेन्स फोर्सेस असू द्या, प्रत्येकाला फॅसिलिटी वेगवेगळी असते। काही संयुक्त राष्ट्राचे नियम आहेत, त्यामुळे केंद्र सरकारला त्या दृष्टीनं कोणत्या फोर्सेसची किती संख्या ठेवायची त्यानुसार हे सगळे संघटन तयार केलेले आहेत। त्यामध्ये काही मर्यादा आहेत, परंतु काही लोक मात्र त्याचा गैरफायदा घेऊन सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांमधली देशभक्ती चिरडण्याचा प्रयत्न करतायत। आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या तालुक्यातील खेड तालुक्यातील तहसीलदार मॅडम यांनी मात्र आमच्या सर्व सीआरपीएफ, बीएसएफ आणि मिलिटरीच्या जवानांना देखील त्या ठिकाणी तोतया सैनिक असं संबोधलं आणि हे देशद्रोहाचं काम या तहसीलदार मॅडमनी केलं आहे। यांची लगेच चौकशी लावून यांनी किती घोटाळे केले किंवा काय केलं याआधी संपूर्ण चौकशी करून तत्काळ यांना निलंबित करण्यात यावं व लवकरात लवकर बडतर्फीची कारवाई व्हावी अशी या ठिकाणी सर्वांची मागणी आहे। आणि या आमच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी या ठिकाणी आकाश भाऊ डोळस असतील, आमचे हरेश भाई देखणे असतील, विविध पक्षाचे विविध संघटनांचे पदाधिकारी, अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। समिती महाराष्ट्र उपाध्यक्ष आकाश डोळस, जे माजी सैनिक खेड तालुक्यामध्ये तहसीलदार समोर 10 दिवस उपोषण केलं, तर जे खेड तालुक्यात भ्रष्टाचार चाललाय त्या तहसीलदार मॅडमनी त्यांच्यावर तोतया जो शब्द वापरलाय त्याचा मी जाहीर निषेध करतो। आणि आम्ही प्रांत अधिकारीचे इथं निवेदन दिलेलं आहे विविध पक्ष विविध संघटनेनी, तर या मॅडमची बदली पण करावी आणि तात्काळ तिच्यावर गुन्हा दाखल करावा आणि या मॅडमनी पहिली माफी मागावी माजी सैनिकांची। हरीश भाई देखणे, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा संस्थापक अध्यक्ष। 2 सप्टेंबर पासून तहसील कार्यालय खेड या ठिकाणी आमचे मित्र साहेबराव जाधव असतील आणि सर्व माजी सैनिक संघटना असेल, या संघटनेच्या वतीने विविध मागण्या खेड तालुक्यातल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन चालू होतं। गेले 10 दिवस ते तिथे धरणे आंदोलन करत होते, परंतु 10व्या दिवशी असं काय घडलं की तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळे काही लोक असतात, त्यामध्ये राजकीय पक्षांशी संबंधित काही लोक आहेत। ती लोक तहसील कार्यालयात जातात, मॅडमला एक निवेदन देतात आणि त्या निवेदनामध्ये सांगतात की हे सगळे सैनिक आहेत ते तोतया आहेत आणि ह्याच्यावर ज्या तहसील मॅडम आहेत त्या देखील पटकन ऍक्शन घेतात आणि तिथे स्पष्टपणे त्यांचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, त्यामध्ये त्या स्पष्ट बोलतायत की हे सर्व सैनिक तोतया आहेत आणि यांच्यावर सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याच पद्धतीने यांचं आंदोलन घाईघाईने दडपण्यात आलं। 10 दिवस चाललेलं आंदोलन, ज्या आंदोलनामध्ये खेड तालुक्यातून विविध स्तरातून त्यांना पाठिंबा मिळत होता। मी स्वतः स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या संघटनेचा पाठिंबा या आंदोलनाला दिला होता। याचा अर्थ हे सर्व सैनिक आहेत। मी आत्ताही प्रांत साहेबांना सांगितलं की जे
सैनिक आहेत, सीमेवर लढणारा जो सैनिक आहे तो प्रत्येक जण सैनिक आहे आणि ही सर्व संघटनेतली जी सैनिक आहेत यांनी आज संघटना उभी केली माजी सैनिक संघटना नावानी आणि त्या संघटनेच्या माध्यमातून ते आज खेड तालुक्यातल्या विविध प्रश्नांवर काम करतायत, विविध मागण्या घेऊन त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले होते आणि अशा पद्धतीने त्यांनी जे आंदोलन दडपलं त्या घटनेचा मी माझ्या स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने निषेध व्यक्त करतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्ही सर्व विविध संघटनेच्या वतीने आम्ही प्रांत साहेबांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर मॅडमची चौकशी करावी, अहवाल तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात यावा व मॅडमला बडतर्फ करावं। त्याशिवाय मॅडमची थोडीशी मानसिकमुळे मॅडमला 10 दिवसाच्या सुट्ट्या देण्यात याव्यात व त्यांना मेडिटेशनसाठी सुद्धा पाठवण्यात यावं अशी मी मागणी केलेली आहे।